दिल्लीतील जंतर मंतरवर उपोषणाला बसलेल्या लडाखचे प्रसिद्ध शिक्षणतज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ मानोरा शहरात आज भव्य आक्रोश रॅली काढण्यात आली। विद्यार्थी, पालक, सामाजिक संघटना आणि नागरिकांच्या मोठ्या सहभागामुळे हा मोर्चा चर्चेचा विषय ठरला आहे। पाहूया हा विशेष रिपोर्ट। विद्यार्थी एकता संघ मानोरा यांच्या नेतृत्वाखाली सकाळी पंचायत समिती कार्यालयापासून आक्रोश रॅलीला सुरुवात झाली। शहरातील विविध सामाजिक संघटना, राजकीय पदाधिकारी, पत्रकार, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले। मोर्चा तहसील कार्यालयावर पोहोचल्यानंतर तहसीलदारांमार्फत भारताच्या राष्ट्रपतींना निवेदन देण्यात आलं। आंदोलनादरम्यान केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। आंदोलकांनी लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याची मागणी केली। तसेच लडाखचा समावेश संविधानाच्या 6व्या परिशिष्टात करण्याची मागणीही करण्यात आली। नीट परीक्षेमधील कथित पेपरफुटी प्रकरणाची जबाबदारी स्वीकारत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली। दरम्यान सरकारने या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास 15 ऑगस्ट पासून देशव्यापी आंदोलन करण्याचा आणि उपोषण छेडण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आलाय। चालू असलेल्या सोनम वांगचुक यांच्या समानार्थासाठी आम्ही मानोरा शहरामध्ये संपूर्ण तालुक्यातील सर्व विद्यार्थी इथे आलेले आहे। या झोपलेल्या भिकारचोट व्यवस्थेला जागवण्याचं काम आम्ही विद्यार्थी करत आहे। खरं तर कधी या सरकारला जाग येणार? जेव्हा विद्यार्थी मरल तेव्हा येणार का? कारण या देशामध्ये उपोषण करण्याचा सुद्धा अधिकार राहिला नाही। गेल्या काही दिवसाआधी सोनमजी वांगचुक यांना कशा प्रकारे यांनी उचलून नेलं, हे कुठेतरी लोकशाही जिवंत राहिली का? म्हणून आम्हा या सर्व विद्यार्थ्यांना याचा रोष होता आणि तुम्ही पाहू शकता मोठ्या संख्येने आम्ही विद्यार्थी इथे जमलो। आज विद्यार्थी जमलो, परंतु आता आम्ही संपूर्ण ही व्यवस्था हाती घेईल जर या सरकारला जाब विचारल्याशिवाय राहणार नाही। या सरकारच्या या शिक्षण व्यवस्थेच्या शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा घेतल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही। या सरकारला पुन्हा एकदा सांगतो, ही पुन्हा शेतकऱ्यांची मुलं आहे, गोरगरिबांची मुलं आहे आणि यांना राजीनामा द्यावाच लागेल। सोनम वांगचुक यांच्या मागण्यांना मानोरातून मिळालेला हा पाठिंबा आता केंद्र सरकार कितपत गांभीर्याने घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे।